माधुरीवरची टूर ही जवळजवळ श्रीलंकन रुपीज 15,000 आहे. हा यांचा ब्रिज आहे, इकडून असे जातात म्हणतात. तर त्याची बोट बंद पडली, काय माहीत काय झालं. हे सिनेमन प्रोडक्ट आहेत आणि हे सगळं ऑथेंटिक आहे. एकाकडे स्मॉल क्रोकोडाईल मी पाहिलं आहे, आपल्याला या हातावर ठेवणार आहे. तर मंडळी, आपण पोचलेलो आहे माधुरी रिव्हरजवळ आणि माधुरी रिव्हरची टूर ही जवळजवळ श्रीलंकन रुपीज 15,000 आहे, म्हणजे इंडियन रुपीज जवळजवळ 5,000 रुपये पकडा, 4,500 रुपये आहे. 2 तासाची ही ट्रिप आहे, ज्याच्यामध्ये वाईल्ड ॲनिमल्स किंवा इकडचे फिश किंवा अजून काय काय प्राणी आहेत ते सगळे कवर करतात. बोटीने हा प्रवास असतो 2 तास. यांचे जे लगून्स आहेत, आयलँड आहेत, प्रॉन्सचं फार्म आहे, सिनेमन आयलँड आहे, ब्रिज आहे, टेम्पल आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कवर होतात. तुम्ही पाहू शकतात. तर जवळजवळ 1 ते 1.5 तासाचा हा प्रवास आहे. तुम्हाला मी दाखवेन काय काय गोष्टी त्यात कवर होतात आणि कशी एक्सायटेड ट्रिप आहे. रिव्हरची जी ट्रिप आहे ती सुरू झालेली आहे. आपण पाहू शकता, या बोटीत आपण बसलेलो आहोत. मी आपल्या लक्ष्मण भाऊंना पण सोबत घेतलेलं आहे. एक लक्ष्मण तो दुसरा लक्ष्मण. बोलू तुम्ही 1.5 तास बसून काय करणार, चला माझ्यासोबत पण. कारण एक माणूस असो की 2 असो, या सगळ्यांची प्राईस सेमच आहे. तर मी म्हटलं चला. तर जेव्हा तुम्ही 3-4 लोक असाल तर तुमची प्राईस अजून कमी होऊ शकते, तुम्ही निगोशिएट करू शकता. तर बरं वाटतं मित्रांनो. आजूबाजूचा नजारा तुम्ही बघा, खूप साऱ्या गोष्टी आहेत इकडे. पुढे पुढे जसं जसं मी जात जाईन तसं कवर करेन. तोपर्यंत तुम्ही बघा हा नजारा. मंडळी, हा यांचा ब्रिज आहे, इकडून असे जातात म्हणतात. पाहू शकता तुम्ही. आपल्याला बेंड व्हावं लागेल. ओ तेरी इच्छा माईला, एवढीशी हाईट कमी होते याची, खाली बेंड व्हावं लागलं. अजून एक ब्रिज आहे, पण ह्याची हाईट ओके वाटते मला. अच्छा, तुम्ही थोडंसं वाकलं तरी होऊन जाईल. तसा हा प्रवास आहे. 2 बारकेशे ब्रिज आपण क्रॉस केलेत. पाहू शकता तुम्ही, आजूबाजूला विलाचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. पुढे पुढे काय होतं मी तुम्हाला सांगत जाईन. मंडळी, हे जे तुम्हाला दिसत आहेत छोटे छोटे बॉक्सेस, याला प्रॉन्स फार्म म्हणून म्हटलं जातं. जेव्हा रात्री हे लोक लॅम्प लावतात या बॉक्सेसमध्ये आणि त्या लॅम्पचे लाईट बघून काही काही प्रॉन्स आकर्षित होतात आणि ते ह्याच्यामध्ये येऊन अटकले जातात. तर अशी प्रॉन्स फार्म करतात इकडे हे लोक. आणि जर तुम्हाला म्हणतात ना, त्याच्या प्रॉन्स फार्मचं जर तुम्हाला फूट मसाज घ्यायची आहे, फिश थेरपी, तर ते पण तुम्ही तिथे घेऊ शकता. 300 श्रीलंकन रुपीज आहेत ते. तर तुमच्यावर आहे, तुम्हाला घ्यायचं तर. आपण एवढा इंटरेस्टेड नाही, पण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. 300 श्रीलंकन रुपीज आहे, जवळजवळ 90 रुपये होतात. तर तुमच्यावर आहे. या पक्ष्याचं नाव यांनी ठेवलं आहे कुमरान म्हणून. नदीमधले मासे पकडतो आणि इकडेच बसलेला असतो. हा टुरिस्टचा खूप अट्रॅक्टिव्ह पॉईंट म्हणून मानला जातो. तुम्ही पाहू शकता, इकडे जागोजागी ते पक्षी बसलेले आहेत. हे लोक मासे पकडतात. जसे आपल्या इथे बगळे म्हणतात, तसंच हा मला बगळ्यांचा प्रकार वाटतो. मंडळी, यांचं एक लगून म्हणून एरिया आहे. ड्रायव्हरचे काय स्किल्स आहेत बघा, कुठून आपल्याला नेत होतं. पाहू शकता तुम्ही, श्रीलंका माधुरी रिव्हर हे लगून्स म्हणून म्हटलं जातं. त्याच्या आतमधून हे लोक नेतात. तर त्याची बोट बंद पडली, काय माहीत काय झालं. इथे ड्रायव्हरची खूप स्किल लागते मित्रांनो. केवढीशी छोटीशी जागा आहे बघा तुम्ही, खूप नॅरो आहे. एक बोट पास होईल एवढीच जागा आहे फक्त. तर तिथून हे लोक नेतात. भाई मारतोय, झालं याचे काम. 25 आहे भाई. बघू आता, असा नेल वाटतं आहे यांना. वा, शेवटी वाजली. तर नमस्कार मंडळी, आपल्याला या माधुरीवरच्या आयलँडवर
300 वर्षापूर्वीचं कार्तिकेचं आणि गणपतीचं मंदिर आहे, ते तुम्ही पाहू शकता. 300 वर्षापासून या मूर्त्या इथे आहेत असं यांना म्हणणं आहे. आणि ह्याच ठिकाणी एक आयलंड पण आहे जिथे 300 फॅमिलीज राहतात. तिथेच पोलीस स्टेशन आहे, त्याच्यात दवाखाना आहे, तिथेच फॅमिलीज राहतात. म्हणजे पूर्ण बाहेरही सुद्धा जात नाही. खाणं पिणं सगळं तिकडेच आहे. तर आपण आता तिकडे जाणार आहोत. तर तुम्हाला कसं वाटलं? ह्या बघा पाण्याच्या मध्यमागी आहे, तुम्ही पाहू शकता. आजूबाजूला सगळीकडे पूर्ण रिव्हर आहे, बघू शकता तुम्ही. आणि ही पाण्याच्या मध्यभागी हे मंदिर आहे छोटंसं. थोडंसं पडगाईला आलं आहे, पण त्यांनी एक असं टुरिस्ट पॉईंटमध्ये हे पण इन्व्हॉल्व केलेलं आहे. तर आपल्या संस्कृतीसाठी खूप प्राऊड मोमेंट आहे की ते अजून पण गणेशाचं म्हणा, रामाचं म्हणा, हनुमानजींचं म्हणा, गोष्टींचं संवर्धन केलं जातं. मंडळी, मी ज्या आयलंडशी बात करत होतो ते आयलंड त्या बाजूला आहे, त्या ब्रिजच्या त्या तिकडे, जर तुम्ही पाहू शकता तर. आणि इकडे जायसाठी हे फक्त वॉकिंग आहे, ना गाडी जात ना काही. ज्या पण गाडी असतील त्या तुम्हाला तिकडे लावायच्या आहेत त्या कोपऱ्यावर, आणि तिथून लोक वॉकिंग करून सगळ्या गोष्टी नेतात. तर मोस्टली बोटीनेच सगळं ट्रान्सफर होतं, सगळं सामान खायचं वगैरे असेल. आणि ते शाळा, कॉलेज, त्याच्यानंतर हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, सगळ्या गोष्टी तिकडे आहेत. तर एक टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंट पण तिकडे आहे, ज्यामुळे त्यांची म्हणतात ना आमदनी पण चालली आहे. मंडळी, सगळ्या राहण्याच्या गोष्टी म्हणा किंवा ज्या पण जीवनासाठी आवश्यक गोष्टी आहेत त्याचा इंतजाम तिकडेच केलेला आहे. खाद्यपदार्थ वगैरे होडीनेच तिकडे ट्रान्सफर केले जातात. तसं एक म्हणतात ना वेगळंच आयलंड आहे, तर काहीतरी नवीन पाहायला मिळालं. आणि बघू शकता हा जो वॉकिंग ब्रिज तुम्ही, तर इकडून वॉकिंग करून जातात. याच्यावरून गाडी वगैरे पास होत नाही, लाकडाचाच पूल आहे हा. तर माणसं वॉकिंग करून जातात आणि त्या कोपऱ्याला तिकडे गाड्या वगैरे पार्क करतात. तर थोडीशी वेगळी माहिती मला मिळाली. बघू अजून पुढे काय काय. तर मंडळी, रिव्हरमधून जात असताना तिथे साईडला त्यांनी आपल्याला थांबवलं आहे. एक बुद्धिस्ट टेम्पल आहे इकडे, तुम्ही पाहू शकता. जिथे बुद्धिस्ट मॉन्क असतात त्यांचे हे स्टॅच्यू उभारलेले आहेत. कारण इथे 85 to 90% बुद्ध लोकच आहेत, बुद्धिस्ट आहेत. त्यामुळे बुद्ध टेम्पल्स खूप आहेत श्रीलंकामध्ये, तुम्ही पाहू शकता. मंडळी, हे बघा, खूप असं छोटंसं मंदिरसारखं आणि गार्डनिंग एरिया आहे. शांतपणे बसायला, शांतता. आणि तिथे एक छोटंसं गार्डन पण आहे, तिथून वॉकिंग पाथ पण आहे. तुम्ही निवांत एक फेरी मारून येऊ शकता. आणि ते गेस्ट हाऊस आहे. तर हे मधु रिव्हरमधला हा एक स्पॉट आहे, इकडे तुम्ही आराम करू शकता आणि मग परत आपली जर्नी सुरू करू शकता. मंडळी, इथे बुद्धांचं एक मेडिटेशन गार्डन म्हणून बनवलं आहे इकडच्या पूर्वजांनी. कारण असं म्हणतात की गौतम बुद्ध यांनी 3 वेळा व्हिजिट केली होती श्रीलंकाला. तर त्यांच्या आणि त्यांच्या ॲन्सेस्टर्सने इथे खूप काळ घालवला होता लोकांना, म्हणतात ना ज्ञान देण्यासाठी. आणि त्याच्यामुळेच लोक खूप त्यांना इकडे म्हणतात. 80% जवळजवळ बुद्धच आहेत. आणि हेच नाही तर जपान, कोरिया, त्याच्यानंतर चायना, इंडोनेशिया, व्हिएतनाम अशा ठिकाणी पण बुद्धिझम खूप वास्ट आहे. तर त्यांच्या स्मरणातच तुम्ही बघू शकता हे जे मोंग्स आहेत ह्यांचे काय म्हणतात स्टॅच्यूज उभारलेले आहेत आणि त्यांना नावं पण दिलेली आहेत. तर एक छान असं जागा आहे मधु रिव्हरच्या इथे लोक मेडिटेशन पण करतात आणि खूप चांगले पॉझिटिव्ह व्हाईब्स आहेत. मंडळी, इथेच एक सिनेमन ट्री पण आहे, तुम्ही बघू शकता 15 वर्षापासून. आणि याची खासियत आहे ना, हे बघा, ह्याच्यामधून एक ऑइल पण येतो. आणि ह्याचा मी स्मेल पण घेतला तर सेम सिनेमनचा आहे, सेम टू सेम, काही त्याच्यामध्ये चेंजेस नाहीत. आणि हे त्यांचे फ्रूट्स आहेत, एकदम सेम टू सेम त्याच पद्धतीचं आहे. तर तुम्ही पण ट्राय करू शकता. जेव्हा पण मधु रिव्हरला याल तेव्हा इथे व्हिजिट द्या. खूप छान असे आहेत लोक, बघा, दर्शन घेत आहेत, मेडिटेशन करत आहेत आतमध्ये बसून. ज्यांना पण श्रीलंका पाहायचं आहे त्यांना ही व्हिडिओ शेअर करा. खूप चांगले असे पॉईंट्स आहेत इकडे बघण्यासारख्या. मंडळी, नेक्स्ट स्टॉप आहे सिनेमम आयलंड. तर इकडे सिनेमम आयलंड म्हणून एक प्रसिद्ध जागा आहे.
तर सगळ्या प्रकारचे सिनेमा इकडे तुम्हाला पाहायला मिळते. तर खूप सारे टुरिस्टला हे लोक गाईड करतात. पाहू शकता तुम्ही खूप सारे लोक इकडे आलेले आहेत आणि मला त्या सिनेमांचा स्मेल पण येतोय. हे बघा. तर बघू आता काय आपल्याला गाईड करतात. Hello. I will show you how to make the cinnamon. Okay. This is for cinnamon bark. Small plant, same growing up, go 3 years. After 3 years, every 6 months, cut like this. Okay. 2 layer. Okay. First layer in the fertilizers remove. Second layer for cinnamon. Smooth time take out easy. Only use copper, no use aluminium iron. Only copper for use cinnamon essential. ते कॉपरची दांडी आहे, त्याने ते घासलं जातं साल काढल्यावर. तर खूप इंटरेस्टिंग आहे मंडळी. मी पहिल्यांदा सिनेमाचं झाड पण बघतोय. तर तुम्ही कधी पाहिलं आहेत का ते नक्की सांगा कसं वाटतं. लास्ट तुम्हाला मी दाखवतो कसं ते दिसतं आणि त्याची चाय वगैरे पण इकडे दिली जाते, तर ती पण मी तुम्हाला सांगेन. हे लोकांनी वेलकम ड्रिंक दिलेली आहे सिनेमम चाय म्हणून. फक्त गरम पाण्यामध्ये हे सिनेमम पावडर टाकतात आणि देतात. मला पण सर्दी झाली आहे तर त्याच्यासाठी पण बेस्ट आहे म्हणजे. भारी आहे मित्र. तुम्ही पाठीमागे बघू शकता श्रीलंकेचा झेंडा पण लावला. एक नंबर. Same like this for dry 8 days. 8 days for dry, 1 day automatically roll in and color change. ओके. तर मंडळी हे बघा तिथे ते लोक ड्राय करायला ठेवतात 8 दिवस आणि 8 दिवसानंतर ते सिनेमन बनून जातं. तर फक्त सिम्पल आहे. सिनेमांचं लाकूड आहे, त्याला हे लोक छिलतात. त्याच्यानंतर 8-10 दिवस ते लोक तिकडे सुकायला ठेवतात आणि त्याच्यानंतर एक्सपोर्ट होतात. हे बघा. Same like this coming after 8 days. हे बघा हे ऑर्गॅनिक सिनेमन आहे. ते 8-10 दिवसानंतर असं बनून येतं. किती फार छान ना, बघू शकता तुम्ही. हे ओरिजिनल सिनेमन. मार्केटमध्ये जे मिळतं ते म्हणतात खूप स्प्रे केलेलं असतं. तर हे तुम्ही स्मेल करून सुद्धा पण तुमचं जे हेडेक आहे किंवा कोल्ड आहे ते तुमचं घालवू शकता असं ते म्हणतात. आणि सिनेमन टी जर तुम्ही पियात तर त्याच्यामुळे तुम्हाला कफ, खोकला, बॅड कोलेस्ट्रॉल, फॅट बर्नर या सगळ्या चांगल्या त्याचे फायदे जर तुम्ही रोज ड्रिंक करता तर खूप चांगला फायदा मला पण कळाला आहे. बघू मी पण थोडेफार घेतो इकडचे. ठीक आहे. नक्की विजिट करा माधुरीगरला. खूप छान आहे. सिनेमन ऑइलसुद्धा मिळतं इकडे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मिळतं आहे. तर बघू आता मला पण सर्दी झाली. मी पण इकडची चाय पितो आणि तुम्हाला सांगतो सर्दी जाते की नाही. बघूया खरंच आहे की नाही. कारण मला पाण्याचा प्रवास जरा भात नाही. मला उलटी किंवा मायग्रेन किंवा काय नाही काय होत असतं. तर हे ऑइल घेऊन येतात. बघूया काय काय व्हरायटीज आहेत ते. हे बघा हे सिनेमन प्रोडक्ट आहेत आणि हे सगळं ऑथेंटिक आहे. 1 each 500 rupees. Okay. Alba exported one for 4,000. This is oil is small one. It's bigger. ओके. तर बघा मंडळी इकडे ओरिजिनल सिनेमन आणि हे ऑइल त्याचं विकलं जातं. तर तुम्ही हे पण घेऊ शकता. तर मंडळी आपण पण छोटंसं ऑइल घेतलं आणि त्याचबरोबर त्यांनी मला हे सिनेमन फ्री दिलं आहे. तर बघूया घरी गेल्यावर. हे जॉईंट पेनसाठी पण चांगलं आहे आणि नोज ब्लॉक किंवा थायरॉईड किंवा फॅट बर्निंग, कोलेस्ट्रॉल याच्यासाठी पण हे वापरलं जातं. तर बघूया आपण पण ट्राय करू. तर मंडळी मधुरीवरमध्येच मी आहे आणि एकाकडे स्मॉल क्रोकोडाईल मी पाहिला आहे. तर तो आपल्याला या हातावर ठेवणार आहे. बघू तुम्हाला मी दाखवतो. बघा नक्की. हे बघू शकता तुम्ही बारका मगरमच्छ. आणि हा जिवंत आहे भाई, मेलेला नाही आहे. नाही तर तुम्हाला असं वाटेल मेलेलं आहे. बघू शकता तुम्ही. डेंजर वाटतो ना मंडळी. तुम्ही पाहू शकता हा क्रोकोडाईल किती मस्त आहे ना. तर मंडळी तो क्रोकोडाईल 7 महिन्याचा होता. इकडे एक जण जो होता तो त्याला पाळतो आणि टुरिस्ट त्याची म्हणजे कमाईचा जरिया पण आहे. तो लोकांकडे अप्रोच करतो आणि त्याची देखभालसुद्धा करतो. त्याला जे फीड करायचं आणि तो बाईट वगैरे घेत नाही कारण तो लहानपणापासून जेव्हापासून त्याला मिळालं आहे तोच त्याचं टेक केअर करतो.
आणि मग लोकांकडून तो असे व्हिजिटचे किंवा असे फोटो घेण्याचे पैसे घेतो आणि त्याच पैशामधून तो स्वतःचा पण टेक केअर करतो आणि त्या क्रोकोडाईलचं पण टेक केअर करतो. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओमध्ये. जे मी गोष्ट तुम्हाला बोलत होतो हेच आयलंड आहे. या आयलंडवर घरसुद्धा आहेत. सगळ्या प्रवासी लोक बोटीने करतात. सगळं सामान खाद्यपदार्थ सगळं इथून बोटीने येतं. इकडेच पोलीस स्टेशन आहे, इकडेच मंदिर आहे, इकडेच कॉलेज आहे. सगळ्या गोष्टी दवाखाना वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडेच मिळतील. तर असं त्यांनी एक छोटंसं आयलंड त्यांच्यासाठी बनवलेलं आहे. क्रेझी आहे ना. मला पण आज कळालं काय काय गोष्टी आहेत ना. खरंच आपण फिरलो पाहिजे. सगळ्या माहिती आपल्याला भेटतात. जग खूप भारी आहे. मंडळी हे लोक असंच फिरवत आहेत इकडचं आयलंडची घरं दाखवत आहेत, माहिती देतात काय काय गोष्टी आहेत त्या. तुम्ही पण पाहू शकता प्रत्येक ठिकाणी घरं आहेत, विहिरी आहेत. तर आपल्या मालवण देवबागला कशी घरं असतात तसंच सेम काहीतरी इकडे आहे. पण आपल्या इथे समुद्राच्या ठिकाणी आणि इकडे हे रिव्हर आहे. हाच एक फरक आहे, बाकी काय. मंडळी तुम्ही पाहू शकता हे बॅटमॅन जे आपण बोलतो त्यांना, वटवाघूळ, त्यांचं हे झाड आहे. म्हणजे इकडे खूप प्रमाणात वटवाघूळ राहतात. आपण यांनी टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंट बनवून ठेवतात. तर लोक कसले टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंट बनवतात याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. तर आपल्याकडे तर असं खूप काही आहे जे आपण दाखवू शकतो. तर आपण पण असं केलं पाहिजे. कोकण किनारपट्टी म्हणा किंवा काही म्हणा. तुम्ही जर झाडावर बघू शकता बारकाईने बॅट्स आहेत एवढे. ह्या कुठं चाललाय? रिवर्स घे भाई. पाहू शकता तुम्ही मंडळी वटवाघूळ केवढे मोठे बॅट्स आहेत बघ. तर मंडळी तुम्ही पाहू शकता हा इंडियन ओशनचा किनारा आहे. ही किनारपट्टी आहे आणि इकडून ही रिव्हर आहे. तर केवढंसं अंतर आहे फक्त तुम्ही बघू शकता. तो पूर्ण समुद्र आहे आणि यांची रिव्हर आहे, मधु रिव्हर. तर या दोघांचा किनारपट्टाचं पण हे टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंट आहे. इथून मग परत आपण फिरून आपल्या ठिकाणी जाणार जिथून सुरुवात केली होती. तर मंडळी आपली मधु रिव्हरची टूर कंप्लीट झालेली आहे. तर या टूरमध्ये तुम्ही बघितलं सिनेमन आयलंड. थोडी माझी सर्दी पण बरी झाली आहे ती चाय पिऊन. आणि त्याचसोबत तुम्ही पाहिलं फिश फार्म, प्रॉन्स फार्म, त्याच्यानंतर बुद्धाचं टेम्पलसुद्धा पाहिलं. आणि जे 2-3 अट्रॅक्शन पॉईंट होते जसं बर्ड जे फिशिंग करतात आणि त्याच्यानंतर बॅट, त्या 5-6 गोष्टी होत्या. आणि सगळ्यात बेस्ट तर मला सिनेमन आयलंड खूप आवडलं. कारण तिकडे खूप बघण्यासारखं होतं, माहिती पण खूप मिळाली आपल्याला आणि ओरिजिनल सिनेमा बघायलासुद्धा मिळालं. तर 1 तासाची टूर पण होती आणि 1 तास 4000 इंडियन रुपीज आहेत. तर वर्थ आहे की नाही ते तुम्ही मला कळवा कमेंटमध्ये. नक्की सांगा कशी वाटली ही टूर. तर इथेच आपली टूर संपलेली आहे मंडळी. तर भेटूया पुढच्या भागात.